दिल्लीला पोहोचल्यावर पार्थने टॅक्सी करून पहाडगंज गाठले. तिथे त्याने एक हॉटेल घेतले आणि मग दोन्ही बहिणींना सोडून बाहेर पडला. त्याने डिलक्स बाथरूममध्ये आंघोळ केली, तयार झाला आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची सर्व माहिती घेतली. जेव्हा तो परत रूमवर पोहोचला तेव्हा दोन्ही बहिणी तयार झाल्या होत्या. चला नाश्ता करूया आणि मग आपण कॉलेजला निघू. पार्थने दोघींनाही एका रेस्टॉरंटमध्ये नेले आणि नाश्ता करून सर्वजण टॅक्सीने कॉलेजला पोहोचले. पूजा आणि भक्ती पार्थच्या मागे मागे चालत होत्या. पार्थने आधी सगळी धावपळ करून ॲडमिशन केले. मग मेस आणि हॉस्टेलची फी सकाळपासून दुपारपर्यंत वेळ झाली होती आणि आता पार्थची सगळी कामं संपली होती. पूजाकडे येऊन तो म्हणाला, पूजाजी हे घ्या, हा वसतिगृहाचा पास आणि हे प्रवेशपत्र. तुमचे सर्व काम झाले आहे आणि या सर्व जमा केलेल्या फीच्या स्लिप्स तपासा. त्याला खूप घाम फुटला होता. पारजी, तुम्ही नसता तर कदाचित आम्ही हे करू शकलो नसतो. आमच्यासाठी इतका त्रास सहन केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार कसे मानू. अरे पूजाजी, यात काय त्रास आहे, आणि तसेही मला यायचेच होते. तुमच्यासोबत येऊन मला खूप बरे वाटले. सर्व काम झाल्यावर भक्ती म्हणाली, ताई मला खूप भूक लागली आहे, जेवायला मिळेल का. मग ती पार्थकडे वळली. काय इंजिनियर साहेब, जेवणाची काही सोय करणार आहे का. तुम्ही उपाशी माराल तुमच्यासाठी व्यवस्था का नाही. तुमच्यासाठी माझा जीवही हजीर आहे. पार्थ मस्करीच्या स्वरात म्हणाला, तुम्ही कधी सरळ नाही बोलू शकत. तुम्ही एक नंबरचे आकडू आणि फ्लट करणारे आहे. रात्री ताई आणि आता मी. एक नंबरचे चीटर आणि लफंगे आहात तुम्ही. पार्थ हसतच राहिला आणि म्हणाला, मी कोणाच्या तरी प्रेमात पडलोय. कुणास ठाऊक मी तुझा कोणीतरी बनू शकतो. असं असेल तर माझ्याशी असं बोलू नका. मला तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या या मजनूगिरीत काही इंटरेस्ट नाही. ताई कदाचित यात खुश होत असेल आणि तुम्ही या जगातला शेवटचा मुलगा असलास तरी मी नाही म्हणेन. भक्तिपूर्ण मूडमध्ये होती. बरं, मग तुझ्या पूजाताईला बोलायला सांग. आता आम्ही मित्र आहोत. तू मला एवढी मदत तर करू शकते. देवा, तुम्ही शांतपणे चाला. मला भूक लागली आहे. त्यावर यांची बडबड ऐका. पूजाताईसोबत हुरबरोबर लंगूर. भक्ती स्वतःशीच बडबडली. पार्थने एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन सगळ्यांना जेवण दिले आणि तो पैसे द्यायला लागला होता तेव्हा पूजाने त्याचा हात धरला. पार्थ नाही, आज नाही. आजचे जेवण माझ्याकडून आहे, कारण सगळी कामं तुमच्यामुळेच झाली आहेत. तेव्हा माझ्याकडून समजून घ्या. ठीक आहे, पण एका अटीवर. तुम्ही माझ्याबरोबर संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये याल आणि तेव्हा बिल मी भरेल. पण मी एकटी कशी येणार. पूजा म्हणाली, अरे एकटी कुठे, मी आहे ना. आता भक्तीला तिच्या हॉस्टेलला जायचे आहे, तर आता ती इथेच राहणार. मग तुम्ही एकटी काय करणार. चला माझ्यासाठी प्लीज. पूजाने एक क्षणभर विचार केला आणि मग बरं म्हणाली. पार्थ लहान मुलासारखा खुश झाला आणि हुर्र म्हणाला. पूजा हसत राहिली. पूजाने भक्तीला तिच्या कॉलेजमध्ये सोडले आणि अनेक सूचना दिल्या, जसे की भांडू नको, रागावू नको, वेळेवर खा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि अविचारी वागू नको. माझ्या प्रिय ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी सर्व काही काळजी घेईन. फक्त स्वतःची काळजी घे, कारण तू खूप बेफिकीर आहेस आणि स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस. पूजाने भक्तीला धरून मिठी मारली. आजपर्यंत दोन्ही बहिणी एकत्र होत्या आणि आज पहिल्यांदाच विभक्त झाल्या होत्या. पूजाला आठवत होते की भक्ती माझ्यासाठी कशी भांडायची आणि या सगळ्याचा विचार करून ती भावूक झाली. आणि पूजाची अवस्था पाहून भक्तीसुद्धा रडायला लागली आणि म्हणाली, ताई माझी अजिबात काळजी करू नकोस. तुझी स्वप्न पूर्ण करून मी लवकरच परत येईन. तू फक्त तुझी काळजी घे. तुझ्याशिवाय माझे या जगात कोणीही नाही. पूजाने भक्तीला समजावले आणि तिला तिच्या हॉस्टेलवर पाठवले आणि पूजा हॉटेलवर परत आली. रात्रीचे जेवण संध्याकाळी 6 वाजता होते. पूजाने पिंक कलरचा सुंदर ड्रेस घातला होता. बाकीची स्टाईल तशीच होती. पार्थ आणि पूजा एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. संपूर्ण हॉल जवळजवळ भरला होता. हॉलमध्ये बरीच जोडपी एकत्र बसली होती. हलके संगीत वाजत होते. त्यावर एक रोमॅन्टिक गाणे चालू होते. संपूर्ण वातावरण असे होते, मनात खळबळ उडेल. पूजा पहिल्यांदा अशा ठिकाणी आली होती, त्यामुळे ती संकोचत होती. एका कोपऱ्यात एक टेबल रिकामे होते, म्हणून ते दोघे जाऊन त्यावर बसले आणि पार्थ म्हणाला, मला सांगा पूजाजी, तुम्ही काय खाणार.
दोघेही बराच वेळ बोलत राहिले आणि नंतर जेवण करून त्यांच्या हॉटेलमध्ये गेले. पार्थने रात्री राहण्यासाठी दुसरी खोली घेतली आणि दोघेही झोपले. इकडे भक्ती तिच्या हॉस्टेलवर पोचली तेव्हा तिने पाहिले की तिची रूममेट म्हणून आणखी एक मुलगी होती. तिचे नाव सपना होते. भक्ती खोलीत पाऊल टाकताच सपना आली. ती गोऱ्या रंगाची आणि दिसायला खूप छान होती. हाय, मी सपना, तुझी रूममेट. तुझे काय नाव आहे? सपना म्हणाली. माझे नाव भक्ती आहे. अरे वा, नाव खूप सुंदर आहे. तू कुठली आहेस? मी हिमाचलची आहे. आणि तू? सपना, भक्तीने विचारले. अरे मी उत्तर प्रदेश, कनौजची आहे, सपना म्हणाली. ती किंचित हसली. भक्तीने आपला पलंग बनवायला सुरुवात केली आणि तिची बॅग तिथेच एका बाजूला ठेवली. सपना तिच्याजवळ आली आणि म्हणाली, मी एकदम बिनधास्त मुलगी आहे. तुला पाहिजे तसे राहा, कशाचीही टेन्शन घेऊ नकोस. आणि तुला तुझ्या बॉयफ्रेंडची आठवण आली तर माझ्या फोनवरून कॉल कर. भक्ती हसत म्हणाली, मला बॉयफ्रेंड नाही. मला या सर्व गोष्टींची ॲलर्जी आहे. बघूया ते खरे आहे का? आणि मग काही वेळात सपनाने भक्तीला तिचा सगळा इतिहास आणि भूगोल विचारला आणि न विचारता तिला स्वतःबद्दलही सांगितले. अल्पावधीतच भक्तीची सपनाशी मैत्री झाली. जणू ती तिला अनेक वर्षांपासून ओळखत होती. सपनाने 2-3 दिवसांपूर्वीच ॲडमिशन घेतले होते, त्यामुळे तिला सर्व काही माहीत होते. आणि ती भक्तीसोबत मेसमध्ये गेली होती. सर्वांचे जेवण झाले होते. अजून बसलेच होते तर हॉलमध्ये गोंगाट सुरू झाला. अरे अभिमन्यू सर येत आहेत. मुलींमध्ये चेंगराचेंगरी झाली. सगळेजण अभिमन्यूला पाहण्यासाठी मरत असल्यासारखे एकमेकांवर पडत होते. भक्तीला काय प्रकरण आहे ते समजतच नव्हते. ती सपनाला म्हणाली, चल रूममध्ये जाऊ. सपना म्हणाली, अरे थांब भक्ती, अभिमन्यू सर येत आहेत. एकदा त्यांना पाहू दे. भक्तीला आश्चर्य वाटले की अभिमन्यूमध्ये इतके काय विशेष आहे? त्याच्यावर बरेच लोक मरत आहेत. तिने मानेला एक झटका दिला आणि चालायला लागली. तिला खूप झोप येत होती. ती बाहेर आली तेव्हा अंधार पडला होता. लांबलचक पावलं टाकत ती तिच्या हॉस्टेलच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात अचानक 3 सावलीच्या आकृत्या तिच्यासमोर आल्या आणि ती स्वतःला सावरायच्या आधीच त्यातील एकाची टक्कर भक्तीशी झाली. भक्ती खाली पडणारच होती की कुणीतरी तिला पकडून जोरात म्हटलं, बघून चालता येत नाही का? आता तू पण पडली असती आणि मला पण पाडले असते. माहीत नाही तुमचं मुलींचे लक्ष कुठे असते. भक्तीला खूप राग आला आणि म्हणाली, तुम्ही पण बघून चालू शकता. देवाने तुम्हाला पण डोळे दिले आहेत. जितकी माझी चूक आहे तितकीच तुमची पण आहे. भक्तीला अंधारात त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. अच्छा, खूपच नखऱ्याची आहेस. एकतर धडक दिलीस आणि सॉरी म्हणण्याऐवजी नखरे दाखवतेस. एवढी आक्कड. त्याचा आवाज पुन्हा गुंजला. जर मी सॉरी म्हणायचे असेल तर तुम्ही पण म्हणायला हवे, कारण मी मुलगी आहे आणि तुम्ही मुलगा आहे आणि मुलीशी कसे बोलावे हे जाणून घेण्याचे शिष्टाचार तुम्हाला असले पाहिजे. आणि ते सुद्धा जेव्हा तिने जाणून बुजून काही केले नसेल. ए बाई, तुझा काय विचार आहे? पोटात कावळे ओढत आहेत. जायचंय की नाही यार? अभिमन्यू, तू कमाल आहेस. तुला मुलींची काय ॲलर्जी आहे? मग तोच भक्तीकडे वळून म्हणाला, तू जा माझ्या आई. हा बास्टर्ड वेडा आहे. तो स्वतः खाणार नाही आणि आम्हाला खाऊ देणार नाही. आम्ही त्याच्या वतीने सॉरी म्हणतो. आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्हाला जेवायला जायचं आहे. तर मग तुम्ही हे सगळे तुमच्या मित्राला समजावून सांगा. बाय द धडक झाली त्याबद्दल सॉरी. मी हे जाणून बुजून केले नाही, भक्ती म्हणाली आणि निघून गेली. ती तिच्या खोलीत गेली आणि पूजादीबद्दल विचार करू लागली. दोघीही लहानपणापासून सोबत होत्या, त्यामुळे आता तिला एकटे वाटत होते. भक्तीला बरे वाटत नव्हते. तिला पूजाची सवय लागली होती, पण आता तिचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तिला दूर राहावे लागणार होते. असा विचार करून तिला झोप लागली आणि ती झोपी गेली. भक्ती सकाळी उठली तेव्हा तिने पाहिले की सपना अजून झोपलेली आहे. भक्ती सपनाकडे गेली आणि सपना 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 आवाज दिला आणि माहीत नाही सपना कोणाच्या स्वप्नात हरवली होती. तिने झोपेत भक्तीचा हात धरला आणि तिला आपल्या ब्लँकेटमध्ये ओढले आणि भक्ती स्वतःला सावरेपर्यंत सपनाने तिला आपल्या मिठीत घेतले. भक्ती गडबडली आणि सपनाला उठवायला लागली. सपनाने डोळे उघडले तेव्हा ती म्हणाली, अरे भक्ती, तू माझ्या बेडवर काय करते आहेस? तुझा हेतू चांगला नाही असे वाटते. तिच्या होठांवर हसू आणि डोळ्यात खोडकरपणा होता. अरे मी तुला उठवायला आले
माहीत नाही तू कोणाच्या स्वप्नात हरवून गेली होतीस. तू मला तुझा बॉयफ्रेंड समजले आणि अजून चूक पण माझीच. कमाल आहे यार, भक्ती म्हणाली. सपना भक्तीला सोडले आणि म्हणाली, हो यार, मला सकाळी अभिमन्यू सरांचे स्वप्न पडत होते. मला वाटले की ते माझ्यावर प्रेम करत आहेत म्हणूनच. हे खूप होतंय यार. मला जे कुणी मिळतंय त्याचं डोकं थोडं हललेलंच असतंय. आधी मीरा आणि आता तू, भक्ती म्हणाली. अभिमन्यू, जो पाहावं तो अभिमन्यूची माला जपतोय. काय आहे हा अभिमन्यू, भक्ती रागात म्हणाली. अभिमन्यू सर खूप हँडसम आणि समजदार आहेत. त्यांना कोणी काही बोललेले अजिबात आवडत नाही आणि ते खूप हुशार आहे. भक्ती, तू पाहशील तर पाहतच राहशील. ते खूप सुंदर आहे. ठीक आहे, सकाळी सकाळी हे अभिमन्यू पुराण थांबव आणि मला सांग की बाथरूम कुठे आहे. तो जो कोणी असेल, मी त्याला काल रात्री भेटले आहे. मला 1 नंबरचा खडूस आणि गर्विष्ठ वाटला. अजिबात बोलायची अक्कल नाही त्याला, भक्तीने चेहरा केला. अरे खरंच, कुठे, कशी, तू कशी भेटलीस आणि काय बोलली, प्लीज मला सांग. भक्ती सपनाला जसे वेड लागल्यासारखे झाले आणि भक्तीने रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली. हाय भक्ती, तू खूप नशीबवान आहेस यार. मी तुझ्या जागी असते तर अभिमन्यू सरांची टक्कर. काय रोमांचक असेल सगळं. सपना तर हरवूनच गेली. तू पाहिलं ना तो किती हँडसम आहे. अरे तिथे खूप अंधार होता त्यामुळे काही दिसत नव्हतं. बरं जाऊ दे, हे सर्व सोड. मला बाथरूमबद्दल कुठे आहेत ते सांग. मला त्याची खूप गरज आहे, भक्ती कसे तरी तोंड करत म्हणाली. सपनाने भक्तीला बाथरूम सांगितले आणि भक्ती अशी पळाली जसे भूत पाहिले आहे. तिथून परत आल्यावर भक्तीने पाहिले की सपना पुन्हा झोपली आहे. ती तिच्या कामाला लागली. पूजाला काल रात्री खूप छान वाटले. ती खूप छान जागा होती. अशा वातावरणात ती आधी कधीच गेली नव्हती. ती फक्त काल रात्रीचाच विचार करत होती. जेव्हा पार्थ रूममध्ये आला, तो पूर्णपणे तयार झाला होता जाण्यासाठी. अरे पूजा, तुम्ही दिवसभर काय कराल? आमची ट्रेन संध्याकाळी 5 वाजता आहे आणि आता मी इंटरव्ह्यूला जात आहे. मग मी तुम्हाला कुठे सोडू, पार्थने विचारले. एक काम करा, आता आपण ही रूम सोडू आणि भक्तीकडे जाऊ. तुम्ही तिथेच या, तोपर्यंत मी भक्तीसोबत राहील. आणि मी तिच्याशिवाय कधीच राहिली नाही आणि ती माझ्याशिवाय. मी तिला खूप मिस करत आहे, पूजा म्हणाली. ठीक आहे, मग मी तुम्हाला सोडतो. 1 मिनिट थांबा, तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहे ना? आणि पूजाने खोलीत ठेवलेली वाटी आणि चमचा उचलला. हे काय आहे, पार्थने विचारले. अरे पार्थजी, आज तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात हे चांगले असते. कालच मी वाटेत एका दुकानातून दही घेतले होते आणि त्यात दही आणि साखर आहे. असे म्हणतात की कोणी एखाद्या कामासाठी कुठेतरी जात असेल तर खाऊ घालणे शुभ मानले जाते. पूजा म्हणाली. ठीक आहे, शुभ असते तर मग द्या मला खायला, पार्थ म्हणाला. पूजाने पार्थला दही आणि साखर खाऊ घातली आणि नंतर दोघांनीही सामान घेतले आणि हॉटेलमधून चेकआउट केले. दोघांनी टॅक्सी घेतली आणि आधी भक्तीकडे गेले आणि नंतर पार्थ त्याच्या मुलाखतीसाठी नोएडाला गेला. पूजा भक्तीकडे गेली आणि तिच्याशी बोलू लागली. भक्तीपासून दूर जाणे तिला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. भक्तीने पूजाला तिच्या खोलीत नेले आणि तिला दाखवले आणि मग तिची सपनाशी ओळख करून दिली. सपना ही माझी ताई पूजा. भक्तीने पूजाची ओळख करून दिली. नमस्ते ताई. सपनानेही पूजाशी नाते जोडले. सपना भक्तीची काळजी घे. मी तिला कधीच एकटे सोडले नाही. ती थोडी रागीट आणि सरफेरी आहे, त्यामुळे तिची काळजी घे, पूजा म्हणाली. ताई, अजिबात घाबरू नकोस. मी असताना तुला कशाची काळजी करण्याची गरज नाही. आणि तसेही आम्ही सर्वजण आपापल्या घरापासून, कुटुंबापासून दूर आहोत. त्यामुळे जर आम्ही एकमेकांना मदत केली नाही, एकमेकांना साथ नाही दिली, तर मग आम्ही इथे राहू कसं शकणार? माझी प्रेमळ ताई, माझी अजिबात काळजी करू नकोस. मी इथे आरामात राहीन आणि मला इथे काही त्रास होणार नाही, भक्ती पूजाचा हात धरत म्हणाली. आणि तू स्वतःचीही काळजी घे, कारण तू इतरांची काळजी घेते आणि स्वतःकडे लक्ष देत नाही, भक्ती म्हणाली. 2 वाजेपर्यंत दोघी बोलत होत्या आणि सपनाने पूजाला संपूर्ण कॅम्पस दाखवला. सपना ही पूजासोबत चांगलीच रमली होती आणि पूजाच्या वागण्याने खूप प्रभावित झाली. पार्थ 3च्या सुमारास परत आला. पूजा, काय झालं पार्थ? तुमची मुलाखत कशी होती? अहो पूजाजी, जेव्हा तुम्ही आम्हाला तुमच्या हाताने दही साखर खायला दिली होती, माझी मुलाखत खूप छान झाली. माझी निवड होण्याची 90% शक्यता आहे. अरे वा, ही खरंच आनंदाची बातमी आहे. पूजाही खुश झाली. ठीक आहे, आता आपण स्टेशनच्या दिशेने जाऊया.
कारण आपल्याला घरीही जायचे आहे. पूजासोबत सपना आणि भक्तीसुद्धा स्टेशनला गेल्या होत्या. पूजाने भक्तीला खूपच सूचना देऊन ठेवल्या होत्या. दोन्ही बहिणींचे डोळे ओले झाले होते. पण भक्तीचे शिक्षण पूर्ण करायचे असेल तर पूजालाही सहन करावे लागणार होते. ट्रेन सुरू झाली आणि भक्ती आणि सपना हॉस्टेलच्या दिशेने परत निघाले. भक्ती परतत असताना सपना म्हणाली, भक्ती चल, शेजारी चांदणी चौक आहे, तिकडे मार्केट आहे, थोडा वेळ खरेदी करू. नाही सपना, मला काहीही विकत घ्यायचे नाही, माझ्याकडे सर्व काही आहे, भक्ती म्हणाली. अरे यार चल, खूप मजा येईल. सपना म्हणाली. नाही सपना, मी येऊ शकत नाही. तुला काही घ्यायचे असेल तर घे, भक्तीने नकार दिला. ठीक आहे, मग एक काम कर, तू 10 मिनिटे इथे बस, मी आत्ता येते. मला माझ्यासाठी काही सामान घ्यायचे आहे. मी अशी जाते आणि अशी येते. भक्तीने सपनाला खूप विनंती केली. नंतर घे. पण सपनाने भक्तीला एका जागेवर बसवले आणि बाजारात गेली. खूप उशीर झाला तेव्हा भक्तीला काळजी वाटू लागली, कारण रात्रही होणार होती आणि ती एका जागी बसली होती. त्यानंतर 3 मुले आली आणि भक्तीला पाहून अश्लील शेरबाजी करू लागली. आधीच रात्रीची वेळ आणि अनोळखी ठिकाण. भक्तीला बरे वाटत नव्हते आणि ती घाबरली होती. ती मुलं मानायला तयार नव्हती. भक्तीला तिथे थांबणे योग्य वाटले नाही. सपनाची वाट पाहणे तिला योग्य वाटले नाही आणि काहीही विचार न करता ती एका बाजूला धावली. पण कदाचित तिची परिस्थिती पाहून त्या मुलांना समजले होते आणि तेही तिच्या मागे धावले. भक्तीने अंधाराचा फायदा घेत जवळच उभ्या असलेला एका कारचा दरवाजा ठोठावला. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाने खिडकीची काच उघडली. भक्तीने पटकन त्याला तिची परिस्थिती सांगितली आणि त्याची मदत मागितली. त्याने पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसायला सांगितले. क्षणभर ती घाबरली आणि दुसऱ्या क्षणी ती गाडीत बसली. थँक्यू, मी खूप घाबरले होते. गाडी पुढे जाताच भक्ती ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाला म्हणाली. गाडी चालवताना त्या मुलाने भक्तीबद्दल विचारले आणि भक्तीने त्याला तिची सर्व परिस्थिती सांगितली. तेवढा ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसलेला मुलगा, जो आत्तापर्यंत शांत बसला होता, तो फुटला. तुला इतकं ज्ञान नाही? तुला दिल्लीची माहीत नसताना तू एकटी बाहेर का आली? आणि आलीच होती तर तुझ्या मैत्रिणीबरोबर राहिली असतीस. संध्याकाळची वेळ झाली होती आणि अशा वेळी तू एकटीच बसली होतीस. आम्ही आलो नसतो तर काय झालं असतं? आणि आमच्या जागी कुणीतरी वाईट लोकांच्या गाडीत बसली असतीस तर काय झालं असतं? डोकं खराब झाले आहे तुम्हा मुलींचे. तो मुलगा एकसारखा बोलत राहिला आणि भक्ती मान झुकवून ऐकत होती. त्याचा मित्र म्हणाला, सोड यार, ती आधीच घाबरलेली आहे आणि वर तो तिला ओरडतोय. मग तो तिला म्हणाला, तुला कुठे जायचे आहे? भक्तीने सांगितले. ठीक आहे, मी मग बसमध्ये जा. भक्ती म्हणाली, पण कोणती बस जाईल हे माहीत नाही. मुलाने पुन्हा सुरुवात केली आणि ते ऐकून तो म्हणाला, साहिल, तू पण तिच्याबरोबर उतर आणि तिला बसमध्ये बसून ये. त्या मुलाचे नाव बहुधा साहिल होते. तो म्हणाला, ठीक आहे भाई, तू म्हणशील तसे. गाडी पुढच्या स्टॉपवर थांबली आणि साहिल चालायला लागला आणि भक्ती त्याच्या मागे. मग साहिल म्हणाला, ठीक आहे अभिमन्यू, मी तुला उद्या भेटतो. अभिमन्यू हे नाव ऐकून भक्तीला धक्काच बसला. तिने काळजीपूर्वक त्या मुलाचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे तिला काहीच स्पष्ट दिसत नव्हते. साहिलने भक्तीला तिच्या बसमध्ये बसवले. भक्तीने साहिलचे आभार मानले आणि मग तिच्या वसतिगृहात पोचली. साधारण तासाभराने भरपूर सामान घेऊन सपना आली. भक्ती तिला खूप काही बोलली. ती खूप शर्मिंदा झाली आणि पुन्हा पुन्हा सॉरी म्हणत होती. भक्तीने तिला माफ केले, कारण आता तिला तिच्यासोबत राहायचे होते. ठीक आहे, पण भविष्यात काळजी घे, भक्ती म्हणाली. ठीक आहे माझ्या 56 सुरी, मी माझे नाक, कान, डोळे आणि सर्व काही उघडून तुझी काळजी घेईन. बरं सपना, मला खूप भूक लागली आहे, चल मेसमध्ये जाऊ जेवायला, भक्ती म्हणाली. दोघीही मेसच्या दिशेने निघाल्या. मेसमध्ये गेल्यावर कळलं की आजपासून सिनियर्स जेवत नाहीत तोपर्यंत ज्युनियर जेवणार नाहीत, असा नवा नियम आहे. भक्तीला खूप राग आला, कारण तिला खरंच खूप भूक लागली होती. तिने विचारलं, हा आदेश कुणी दिला आहे? शाळा प्रशासनानं? नाही, हा आदेश अभिमन्यू सरांनी दिला आहे आणि याशिवाय आज ज्युनियर्ससाठी अनेक नियम बनवण्यात आले असून त्यांनी एक पुस्तिका भक्तीच्या हातात दिली. सर्व सिनियर्स जेवल्यावर ज्युनियरची जेवायची पाळी आली आणि भक्ती खाण्यावर अशी तुटून पडली की ती कित्येक महिने तिला खायलाच मिळाले नाही. तिला असे खाताना पाहून सपना जोराजोरात हसली, पण भक्तीला कोणाशी काही देणंघेणं नसल्यासारखे खात राहिली. खाऊन पिऊन झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले आणि भक्तीने पत्रक काढले ज्यावर नियम लिहिले होते. त्यामध्ये ज्येष्ठांचा आदर करणे, कपडे कसे घालायचे, खाण्याचे नियम कसे, केस कसे बांधायचे,
अशा अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. खाली अभिमन्यू असे लिहिले होते. मी जेव्हापासून कॉलेजमध्ये आले आहे या अभिमन्यूने माझे जगणे मुश्किल केले आहे. भक्ती रागाने म्हणाली. शनीसारखा माझ्या कुंडलीत येऊन बसला आहे. याच्यावर काही उपाय करावाच लागेल. खूप लेक्चर देण्याची हौस आहे ना. आता मी याला दाखवते भक्ती काय चीज आहे. भक्ती रागाने म्हणाली. तू काय करणार आहे? अभिमन्यूबरोबर सपनाने विचारले. लवकरच तुला समजेल की खूप लेक्चर देत आहे ना आणि त्याला नियम आणि कायदे बनवण्याची खूप आवड आहे. खूप ऐकले आहे मी. आता मी त्याला दाखवते तरच त्याला समजेल की भक्ती काय आहे. लेक्चर देण्याचा परिणाम लवकरच दिसेल. भक्ती रागाने म्हणाली. कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.